आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेली 6 वर्ष जे मी माझ्या स्वतःच्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा ज्याला मराठीमध्ये समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम ही अशी मोहीम चालवतोय, त्या मोहिमेअंतर्गत हा एक मोठा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय. याचं शीर्षक आहे इंग्रजीमध्ये पेशन्स पेज किंवा मराठीमध्ये संयम पाळा नफा मिळवा. 2019 अथवा 20च्या आसपास मी एक समभाग शोधलेला. मला त्या आस्थापनेविषयी माहिती होती. मी त्या आस्थापनेकडे 15-16 वर्षांपूर्वी जाऊनसुद्धा आलो होतो आणि तेव्हा खूप कमी भावात मी तो शोधलेला. माझ्या मते 70-80-90 काहीतरी भाव होता. त्याच्यानंतर त्याने 1:1 बोनस दिला. त्याच्यानंतर मी तो ठेवलेला, नंतर वाढवत होतो. आता त्या समभागाविषयी इथे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी काही स्वतःची लाल करत नाही. मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना काही ऐकायचं नसेल, ज्यांना काही अनुभवाचे बोल 37-38 वर्ष अनुभव घेतलेल्याचे बोल तुम्हाला नको ऐकायचे असतील तर टॉन्ट मारणे किंवा ट्रोलिंग करण्यापेक्षा बघू नका. बाकी खूप आहेत की धिंगड धांगू काय ते सगळे करणारे व्हिडिओज यूट्यूब्स, ते बघा ना. कारण अनुभव जे शिकवताना ते तुम्हाला पैसे देऊनसुद्धा मिळणार नाही आहे. कारण मला एका माणसाने 3 वर्षापूर्वी सांगितलेलं, त्याने 2022ला 2 जणांचा क्लास ऑनलाईन लावला होता. अंदाजे खर्च 4.5 लाख. त्याच्यानंतर त्यांना कधीच नफा नाही मिळाला. असो, आता त्या आस्थापनेची प्रगती पहा. एका वर्षात -18% म्हणजे तोटा गेल्या 1 वर्षात. गेल्या 2 वर्षात अधिक 347% नफा 2 वर्षात. गेल्या 3 वर्षात अधिक 968% नफा. 4 वर्षात अधिक 638% नफा. 5 वर्षात अधिक 1485% नफा. म्हणजे तुम्ही बघत गेलात तर हे फक्त गेल्या 1 वर्षात तोटा झाला आहे. त्याची सगळी कारणं मला माहिती आहेत. कारण त्याला अनेक आहेत. म्हणजे सर्वप्रथम ते शासनाच्या टेंडरवर अवलंबून आहे आणि त्याचमुळे त्यांना दर वाढवणं हवे होते. त्याच्यामुळे त्यांना म्हणजे 4थ्या वर्षात नफा कमी झाला, 0 नाही झाला. कारण त्या वर्षात त्यांचा व्यवसाय कमी झाला. आता गेल्या 5 दिवसात त्याचा नफा काहीतरी 44 पूर्णांक म्हणजे 50% नफा आहे त्याचा. आता मी गंमत सांगतो. म्हणजे आपल्या ELMचे 3 हे आहेत, काय म्हणतात, फॉलोअर्स किंवा त्यांना काय म्हणतात, जे काय आता मराठी आठवत नाही. एका अनुयायी, फॉलोअर्स म्हणजे अनुयायी, एका अनुयायाला आज फक्त एका दिवसात 55,500 नफा झाला आहे, म्हणजे कालच्या भावापेक्षा. दुसऱ्याला 49,900, तिसऱ्याला 68,000. आता कसं होतं मी सांगतो तुम्हाला. आणि अजून एक माहिती मला मिळाली आहे. एक जे अनुयायी आहेत त्यांनी 2.5 वर्षापूर्वी काहीतरी घेतलेला, 2.5 किंवा 2.25 वर्षापूर्वी किंवा 2 वर्ष असतील. त्यांना आत्ता 215% नफा आहे त्या समभागातून. मला काय सांगायचं आहे, महत्त्वाचं काय सांगायचं आहे, हा समभाग गेले काही महिने खाली येत होता. याचा उच्चांक माझ्या मते 1400 होता. पण मी अजिबात घाबरलो नाही, रुदाली नाही, रडणं नाही, रोज रडणं नाही, आठवड्याला रडणं नाही, काही नाही. कारण मला माहीत होतं सगळं. माझं वाचन चालू होतं.
तो व्यवसाय कसा आहे, काय आहे, मध्ये निवडणुका होऊन गेल्या, सगळं माहीत होतं. आणि आता गंमत बघा ना, गेल्या 5 दिवसात अंदाजे जे काय किती 44-45% नफा. म्हणजे महत्त्वाचं काय, एखाद्या व्यक्तीने अ, तो समभाग घेतलाय, आत्मविश्वासाने घेतलाय, पण त्या व्यक्तीमध्ये पेशन्स नाही आहेत. त्या व्यक्तीमध्ये फेथ नाही आहे. अशा अनेक व्यक्ती मग मध्ये विकून टाकतात. अहो खाली झालं, खाली झालं, खाली झालं. विकून टाकलं म्हणजे नुकसान. आणि मग नुकसानीतून फायदा काय? समभागाला नावं ठेवणार, समभाग मंडईला नावं ठेवणार. माझा चुकून त्यांनी अनालिसिस वाचली असेल, मला नावं ठेवणार. पण आमच्यासारखी व्यक्ती, मी तर गेले 2009 पासून MRF पकडून बसलो. त्याच्यामुळे माझ्यात पेशन्स खूप आहेत. आणि एक छोटासा विनोद करतो, लग्न झाल्यामुळे माझ्यात पेशन्स खूपच आहेत. आणि हे सगळेजण कबूल करतील. पेशन्सच ठेवायला नको असतात लोकांना. आणि गंमत काय होते माहिती आहे का, मी मागे सांगितलेलं की हे असे कधी कधी जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा रिशफलिंग, प्रॉफिट बुकिंग, लॉस बुकिंगसुद्धा महत्त्वाचं असतं. पण लोक असं अर्धवट वाचतात, ते संपूर्ण माहिती गोळा नाही करत. काही झालं की किंवा पैसा नसेल तर रिशफलिंग, लॉस बुकिंग, प्रॉफिट बुकिंग. अरे तुम्ही हातातलं म्हणजे सोन्याचे अंड देणारी मुलगी लगेच कापून खायचं, मग ती अंडी बाहेर येतील. आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय भारतीय गुंतवणूकदारांनो, मी मागे इंग्रजीत लिहिलेलं अनेकदा, इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट, इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. आता मराठी व्यक्तीनं नसेल कळत, गुगलमध्ये जा, तरी मी पुरेपूर प्रयत्न करतोय. म्हणजे शासनही तेवढं करत नाही आहे, राजकारणी पण तेवढं करत नाही आहेत, तेवढं मी मराठी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. फक्त माझ्या मागे कोणी वलय नाही आहे, त्याच्यामुळे माझी म्हणजे लोकांपर्यंत मी पोचत नाही आहे. पण मी, माझं आडनाव शहा असून, अमराठी आडनाव असून, मराठीचा मला जास्त अभिमान आहे. असो, तो विषय वेगळा आहे. तर हे असलं आणि गंमत म्हणजे ना, मी आधेमध्ये परत परत ते माझ्या स्टेटसला टाकत असतो की भारतातच प्रत्येकजण स्वतःला वॉरन बफे समजतो, राकेश झुंझुनवाला समजतो. म्हणजे अगदी अमेरिकेत कोणी वॉरन बफे सोडून दुसरा कोणी स्वतःला वॉरन बफे समजत नाही. पण आपल्याकडे असं एखादं काहीतरी वाक्य कळालं, रिशफलिंग, सगळीकडे रिशफलिंग, काही झालं की रिशफलिंग. अहो मी तर पदोपदी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट बडबडत असतो. लाँग टर्म म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. आपल्या लोकांनी लाँग टर्मची व्याख्या काय बदलून टाकली, 5 मिनटं, 10 मिनटं, 1 दिवस, 2 महिने. अरे सर, शाह सर, खाली आलं मार्केट, अरे खाली आलं, अरे खाली आलं, अरे खाली आलं. लाँग टर्मवाल्यांनी तर हे खालीवर खालीवर बघायचंच नसतं. मी तर अनेक गोष्टी वाचत असतो, त्याच्यामुळे जे जे मोठे मोठे गुंतवणूकदार आहेत, HNI, ज्याला हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, ते तर अगदी 60% 70% खाली आलं तरी अजिबात त्यांचं काय म्हणते ज्याला ब्लड प्रेशर वाढत नसतं. आपल्याकडे सारखं असं, अरे खाली आला, अरे खाली आला, अरे हा खाली आला, अरे हा खाली आला. अरे खाली येणारच, खाली आलेला मला आवडतं. माझे काही लाडके समभाग आहे, तर मी अक्षरशः देवाला सांगतो, रोज त्याला खाली आण, रोज. थोडेसे पेशन्स ठेवा. आणि पहिलं हे लक्षात ठेवा, बूम सुरू झाल्यावर तुमच्या हातात पण येणार नाहीत ते समभाग. हा हा समभाग 45% वाढलाय, तुमच्या लक्षात येते. ज्यांनी खाली पकडून ठेवलाय, चांदी चांदी.
आता मला एक समभाग मिळाला आहे, जो मध्ये अक्षरशः तळाला आलेला. पण मी त्याच्यावर भरपूर अभ्यास केला. मी घ्यायला सुरू केलं आहे. हावरटासारखं घेतो, फक्त पैसे नाही आहेत. मग 1-2, 1-2, 1-2 म्हणजे आता मी काय सांगू, हे सगळी उदाहरणं आता घडतायत. लोक समभाग गुंडाळून परत, म्हणजे त्या व्यक्तीला 50 का 55 लाखाचा त्याने मागे फ्लॅट बुक केलेला, तो हातात पण नाही आला. म्हणजे गेले 10-12 वर्ष शून्य मिळालं आहे त्यांना. पण समभागात म्हणजे समजूनच नाही घ्यायचं. अजून एक मी बघतो, लोकांना काय वाटतं, मी 6 महिने यांचं बघितलं, ऐकलं, वाचलं, झालं. मी लगेच वॉरन बफेला गुंतवणूक सल्ला द्यायला जातात. आणि ते मी सांगितलं ना मगाशी, की मी लिहित असतो माझ्या स्टेटसवर की प्रत्येकजण वॉरन बफे. तर आजकाल लोकांना राग यायला लागला आहे, सारखं का लिहिता? अरे सारखं का लिहिता म्हणजे तिथे नवीन नवीन जणं येत असतात. आणि मी हे विचित्रपणा इथेच बघितलं आहे, जो एखादा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, अशी ही मिशन किंवा ज्याला म्हणजे समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम जो चालवतोय, त्यालाच सुनवायचं. म्हणजे शाळेत गुरुजींना सुनवायचं, महाविद्यालयात मास्तरांना सुनवायचं. तुम्ही असं करू नका. आणि ते व्यक्ती ती काय शिकवते, ते काय सांगते ते बघा. ज्याला बिटवीन द लाईन्स म्हणतात ते समजून घ्या. नका कोणावर असं, म्हणजे तो बिचारा, ती व्यक्ती काही न करता, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही आहे, मला आत्ता तिकीट नको आहे, विधानसभा महानगरपालिका वगैरे वगैरे काही नको आहे. आणि मी लोकांपर्यंत दुर्दैवाने पोचूही शकत नाही आहे, कारण माझ्या अनेक अनुयायांना भीती वाटते की मी यांना फॉलो केलं, यांना फॉरवर्ड केलं, यांना काय म्हणतात ते, लाईक, फॉलो, सबस्क्राईब केलं तर माझ्याकडून शासन टॅक्स घेईल कुठला तर. म्हणजे मी काय बोलणार, फक्त खाज आहे, खाज. कारण मराठी माणसाला, मी परत सांगतो, मराठी माणूस हा असा आहे, समभाग गुंतवणुकीत अनेक मित्र, नातेवाईक, कारण मला हे सगळे अनुभव आलेले आहेत. आणि सेबीची काही नियमावली आहे, त्याच्यामुळे मी सेबीच्या नियमावलीतच सांगणार. आणि मी हे माझं जे मोहीम आहे, ती काही पैसे कमवण्यासाठी करत नाही. हे माझं दुसऱ्या व्यवसायाचं, म्हणजे पूर्वीपासून चालू आहे त्याचं कार्यालय आहे. म्हणजे मी काय माझं वेगळं कार्यालय विकत घेऊन तिकडे हे करून मला सगळं मोठं नाही नाही नाही. हां, पण हे एक सांगतो, अनेकांना याचा फायदा पण झाला आहे. हां, फक्त कसं आहे, हे आपल्यालाही माहिती आहे, मराठी माणूस दुसऱ्याचं कौतुक कधीच करणार नाही. का करू? तो मोहीम चालवतोय, मला फायदा झाला, मी लपवून ठेवणार. तर हे मला, हे बघा, माझे गुरु, आमचे ठाण्याचे आमदार श्री संजयजी केळकर यांच्याशी मी मागे गप्पा मारताना त्यांनी मला एकच सांगितलं, सत्यजित, तुझं एक काम झालं आपल्याकडून, तर तू अपेक्षा करू नको की तिथले रहिवासी येऊन आपल्याला धन्यवाद देतील. पुढचं काय काम आहे ते सांग. आता असलं असलं विचारण्यात माझा वेळ घालवू नको. मला किती आवडलं. मला इथे लागलं आहे ना, की मराठी माणूस काहीच करत नाही आहे समभाग गुंतवणुकीत. सांगितलेलंही ऐकायला वेळ नसतो, वाचायला वेळ नसतो. अहो, काय तक्रारी आल्यात माहिती आहे का? एखाद्या डॉक्टरने सांगितले, तुम्ही आपलं ते दुसऱ्या मराठीत बोला म्हणे. अरे, हे मला त्या दिवशी कळलं. मराठी क्रमांक 1, मराठी क्रमांक 2, अजून किती मराठी क्रमांक आहे माहीत नाही. आपल्या मुख्यमंत्र्यांना पण माहीत नसतं की मराठी क्रमांक 1 मराठी क्रमांक 2. म्हणजे 27 फेब्रुवारीला
कुठला जागतिक मराठी दिन आहे हे मला माहीत नाही. मराठी क्रमांक 1 का 2 असो. आता बूम येण्याचा खूप अंदाज आहे. अनेक परकीय संस्था अंदाज व्यक्त करत आहेत. पुढच्या डिसेंबरला, डिसेंबर 26ला निफ्टी 50 अंदाजे 31,000ला जाण्याचा अगदी जाऊ शकता. S&P BSE सेन्सेक्स 1,07,000ला जाऊ शकतो. तर तुम्ही अजून वाट बघत असाल मी करू का नको, गुंतवू का नको करू, गुंतवू का नको, त्याच्यापेक्षा माझे 6% बरे, 7% बरे, अशा लोकांनी अजिबात येऊ नका. कारण तुम्हाला पैसे मिळालेले अपचन होणार. आपण वडापाववरच खुश राहा. बर्गर, मॅकडोनाल्ड्स यांच्या दारावरूनही जाऊ नका. अजून काय बोलू? सगळं मनातलं बोललो. कोणाला मोर्चा आणायचं तर आणू शकतात. सत्य परिस्थिती सांगितली. असेच काही विषय घेऊन आता हे यशस्वी झाला माझा मोठा, तर पुन्हा आपले मोठे व्हिडिओ सुरू करूया. तर आपल्याला काही अडीअडचणी असतील तर माझ्या म्हणजे व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर लिहिले आहेत, आणि चुकून आपल्याला वाटलं तर आपण सबस्क्राईब करा. लोकांनाही सबस्क्राईब करायला सांगा, फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार आणि धन्यवाद. पुन्हा आपण भेटू. जय हो.